अक्षरावर प्राइस आणि कॉस्ट, OX अक्षरावर आउटपुट दाखवलेले आहे. OX अक्षरासमांतर असा सीमांत प्राप्ती आणि सरासरी प्राप्ती वक्र आहे. या सरासरी प्राप्ती वक्राला सीमांत खर्च वक्र आणि खालून वरती छेदल्यामुळे याच बिंदूमध्ये सीमांत प्राप्ती आणि सरासरी प्राप्ती कशी सीमांत खर्च आणि सरासरी खर्च किंवा सीमांत प्राप्ती जी आहे ती कशी झालेली समान झालेली. म्हणजे आपली अट काय सीमांत खर्च बरोबर सीमांत प्राप्ती म्हणजे सीमांत खर्च वक्र आणि सीमांत प्राप्ती वक्राला याच बिंदूमध्ये छेदून गेल्यामुळे काय झाले सीमांत खर्च आणि सीमांत प्राप्ती ही अट पूर्ण झालेली आहे. ते आपण मग शिकून समजून घेतलं. आता बोनस पद्धतीतील समतोलाची दुसरी अट आहे की समतोल बिंदूमध्ये सीमांत खर्च वक्राने सीमांत प्राप्ती वक्राला खालून वरती छेदणं. ही अट जर पूर्ण होत असेल तरच त्या पूर्ण स्पर्धेतील व्यवसाय संस्थेचा समतोल होतो, अन्यथा होत नाही. आता OX अक्षरावर निश्चितच आउटपुट दाखवलेले, OY अक्षरावर प्राइस आणि कॉस्ट दाखवलेली आहे. OX अक्षरा समांतर असा सरासरी प्राप्ती वक्र आणि सीमांत प्राप्ती वक्र त्याला आपण मागणी वक्र देखील म्हणतो. बरोबर? म्हणजे या वक्राला सीमांत खर्च वक्र जो आहे असा खालून वरती जाणारा दाखवलेला आहे. आता अट काय आपली की सीमांत वक्र सीमांत खर्च वक्र जो आहे तो सीमांत प्राप्ती वक्राला खालून वरती छेदून गेला पाहिजे. वरतून खाली छेदणारा नकोय, खालून वरती छेदणारा हवा का तेच आपल्याला आता या ठिकाणी समजून घ्यायचे. बघा ज्यावेळेस या सीमांत प्राप्ती वक्राला या आडव्या सीमांत प्राप्ती वक्राला सीमांत खर्च वक्र वरतून खाली छेदतो त्यावेळेस कंडिशन काय असते किंवा ती स्थिती कशी असते तर वरतून खाली ज्यावेळेस तो स्पर्श करतो त्यावेळेस खर्च निश्चितच वरती असतो. सीमांत खर्च वक्र सुरुवातीला म्हणजे खर्च कसा असतो जास्त. म्हणजे S1 या बिंदूचा ज्यावेळेस आपण विचार करू त्यावेळेस S1 हा बिंदू असा दर्शवितो की या ठिकाणी खर्च कसा आहे जास्त आहे आणि त्या खर्चाच्या प्राप्तीतून होणारे उत्पादन कसे OM1 कमी आहे. म्हणजे खर्च जास्त आहे आणि प्राप्ती कशी आहे कमी आहे. मग कोणताच व्यवसाय किंवा उद्योजक असा नाही की तो खर्च जास्त करेल आणि प्राप्ती कमी मिळवेल आणि समतोलात राहील. नाही, ते त्याला परवडणारच नाही, ते त्याला परवडण्यासारखंच नाही. म्हणूनच सीमांत प्राप्ती वक्राला सीमांत खर्च वक्र हा वरतून खाली छेदणारा नकोय. का नकोय? कारण त्या परिस्थितीमध्ये किंवा त्या S1 बिंदूमध्ये खर्च जास्त आहे कारण तो वरती ओके आणि प्राप्ती कशी कमी. प्राप्ती कमी म्हणजे उत्पादन कसं आहे कमी. खर्च जास्त करून उत्पादन कमी करावं लागतं. त्यामुळे या ठिकाणी व्यवसाय संस्था समतोलात राहू शकत नाही. म्हणून ज्यावेळेस सीमांत खर्च वक्र हा खालून वरती जातो S2 बिंदू असंच दर्शवतो की हा सीमांत प्राप्ती वक्राला सीमांत खर्च वक्र ज्यावेळेस खालून